राहुल कलाटे, तुम्ही कुठे निघाला? दल बदलूंना पक्षात थारा देऊ नये. राहुल कलाटेंच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कडाडून विरोध. राहुल कलाटे यांनी ठरवलंय की भाजप जॉईन करायचं. राहुल कलाटे, तुम्ही कुठं कुठं होता? शिवसेनेत होता, राष्ट्रवादीत होता, आता कुठं निघाला तुम्ही? सेक्युलर म्हणताय आणि हिंदुत्वच्या वाटेला कुठं निघाला तुम्ही? अरे जरा दमानं घ्या राहुल कलाटे. चिंचवडचं विभाजन होणार आहे, मतदारसंघाचं, असेंब्लीचं, तुम्हाला परत संधी येणार आहे. तुम्ही कुठं भाजपमध्ये निघाला? तुम्ही सेक्युलर आहात का हिंदुत्व आहात? तुम्ही लोकांना बरोबर घेऊन जाणारे आहात का नाही? जरा थांबा राहुल कलाटे. अजितदादांबरोबर राहा. कशाला भाजपमध्ये जाताय तुम्ही? बरं जाऊ द्या. तुम्हाला जर वाटलं की देवेंद्रजी तुमची साथ देईल, मागं तुम्हाला अजित पवारांनी डिच केलं, तुम्ही मला अनेक वेळा सांगितलं. देवेंद्रजी पण तसे चांगलेच आहेत. तुम्ही देवेंद्रजींबरोबर राहा. तुम्ही सरळ भाजपमध्ये जावा. द्या सोडून राष्ट्रवादी. तुम्हाला पटत नाही ना राष्ट्रवादीचं पॉलिटिक्स, तर द्या सोडून राष्ट्रवादी. जावा तुम्ही बी जे पीमध्ये. बी जे पी आपलाच पक्ष आहे आणि देवेंद्रजी जोरात आहेत. देवेंद्रजी अजित पवारांसारखे शब्द फिरवणारे नाही आहेत. देवेंद्रजी जेव्हा म्हणतात ना हो म्हणजे यस मीन्स यस, त्यांचं यस मीन्स नो नसतं. सो बी जे पी तुमच्यासाठी चांगली पार्टी आहे. तुम्ही जावा बी जे पीमध्ये, काय हरकत नाही. तुम्हाला जे विरोध करतात आहे ना ते थोड्या दिवसांनी गप्प बसतील. देवेंद्रजी असे स्ट्रॉंग आहेत. एक लाठी फिरवली ना सगळे गप्प बसतील. नो प्रॉब्लेम. तुम्ही जॉईन करा बी जे पी. तुम्ही बी जे पी जेव्हा असेंब्ली वेगळी होईल, चिंचवडचं 2 विभाजन होईल, तेव्हा तुम्हाला संधी येईल. या साईडला तुम्ही शंकर जगतापांच्या विरुद्ध लढू नका. तुम्ही शंकर भाऊ अनडिस्प्युटेड किंग आहेत चिंचवडचे, म्हणून तुम्ही जेव्हा नवीन मतदारसंघ होईल ना तिथूनच लढा. जॉईन करा तुम्ही बी जे पी लवकरात लवकर.